या निरागस लोकांकडे बघा. हे आहेत इराणच्या नेव्हीचे अधिकारी. हे परवाच्या दिवशी आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या समोर परेड करत होते. यांची युद्धनौका भारतामध्ये सरावासाठी आलेली होती. म्हणजे भारत आणि इराणच्या नेव्हीने मिळून एक सैन्य अभ्यास केला. दोघांनी एकमेकांच्या टेक्नॉलॉजीचा आदान प्रदान केलं. हे जहाज भारतातल्या विशाखापट्टणम मधून परतत असताना अमेरिकेने इंडियन ओशन रिजनमध्ये त्याला परस्पर उडवून टाकलं. घोषित सुद्धा केलं की हो आम्ही उडवलं. भारत याच्यावर एक शब्द सुद्धा बोललेला नाही आहे. काही अंधभक्त म्हणतात हा इंटरनॅशनल वॉटर्सचा भाग आहे. तुमच्या माहितीसाठी सांगते, इंडियन ओशन मधल्या या सगळ्या भागाला एरिया ऑफ इंडियन इन्फ्लुएन्स असं म्हटलं जातं. म्हणजे भारताचा इन्फ्लुएन्स असलेला एरिया. या एरियामध्ये जेव्हा असं काही होतं तेव्हा त्याची माहिती भारताला असली पाहिजे. किंवा असं काही अमेरिका आपल्या इतक्या जवळ येऊन जर करत असेल तर विचार करा, ते भारताच्या हद्दीमध्ये सुद्धा घुसू शकतात. कारण इराणमध्ये ते घुसलेलेच आहेत. आणि ज्या लोकांना ह्या सगळ्या गोष्टींनी बरं वाटत असेल, बरं झालं त्यांची युद्धनौका अडकवली, त्यांच्यासाठी सांगते, इराणमध्ये चाबार नावाचं बंदर हे भारत विकसित करतोय. इराणने ते विकसित करायला आपल्याला मदत केलेली आहे. तिथूनच आपण अफगाणिस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तानला आपला माल पाठवतो. तिथून आपल्याला खूप मोठा प्रॉफिट होतो. या चाबार बंदर आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये भारताचे 1100 पेक्षा जास्त सैनिक आजही अडकलेले आहे. ज्यांना असं वाटतं की इराणच्या लोकांना उडवणं हे बरोबर होतं, त्यांनी आपल्या तिथे असणाऱ्या या 1100 लोकांचा थोडासा विचार करावा. आणि हे आपले पाहुणे होते. आपण त्यांना पाठीत खंजीर खुपसण्यासाठी इथं बोलवलेलं नव्हतं. आपल्या घरी पाहुणे आल्याच्या नंतर ते नीट व्यवस्थित पोहोचले की नाही ही आपली जबाबदारी असते. निदान त्याची विचारपूस करणं किंवा त्यांच्यासोबत काही घातपात झाला तर ते चुकीचं झालं असं म्हणणं ही भारताची परंपरा राहिलेली आहे. भारताने तर यांना मदत केली नाही. श्रीलंका सोबत आला आणि श्रीलंकेने त्या नेव्हीला आपलं शिप पाठवून त्या तिथल्या काही लोकांचा जीव वाचवला. 80 लोक अजूनही बेपत्ता आहेत. आणि भारत इराणच्या बाजूने उभा नाहीये, म्हणून इराणने भारताच्या तिथून येणाऱ्या सगळ्या